महेश टिळे पाटील यांनी जॉईंट किलर खऱ्या अर्थानं काय आहे असं या पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकाचं प्रकाशन आज झालं। त्या प्रकाशनाच्या संदर्भामध्ये आज सगळ्यांचे विचार मांडले गेले। तर त्या विचारामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीत आहे किंवा कशा पद्धतीनं खेळलं जातं, सर्वसामान्य नागरिक सुद्धा एखाद्या मातबर मंडळीला कसा शह देऊ शकतो किंवा आजपर्यंत राजकारणामध्ये 30 वर्ष 40 वर्ष ज्यांनी स्वतःचं नाही का अस्तित्व निर्माण आहे, परंतु इतर लोकांना कुठल्याही गोष्टीचं नाही का संधी दिली गेली नाही। परंतु ह्या पुस्तकामध्ये 10 लोकांना सुद्धा त्यांनी कशा पद्धतीनं नाही का म्हणजे जॉईंट किलर ह्या शब्दाचा अर्थच असा केला की त्या मातब्बर मंडळींना यांनी कशा पद्धतीनं शह देऊन सर्वसामान्य नागरिक सुद्धा एखाद्या चांगल्या व्यक्तीला शह देऊ शकतो आणि स्वतः निवडून येऊ शकतो। हे राजकारणातलं एक मूळ आत्ताचं सुरुवात जी झाली आहे, तर अशीच सुरुवात व्हावी याचं एक नाही का ह्या पुस्तकामधून त्यांनी जे विचार मांडलेत असेच विचार नाही का पुस्तक प्रत्येकाने घ्यावं, ते वाचावं आणि त्या राजकारणाचा सुद्धा एक नाही का मानबिंदू व्हावा आणि पुढे चालून ह्या राजकारणाशी नाही का नाळ जोडून स्वतः सुद्धा एखाद्या मातब्बर नेत्याला सुद्धा किंवा याला सुद्धा आपण लोकशाहीच्या मार्गानं की त्यांची जागा दाखवून देऊ शकतो। या पुस्तकाचं वैशिष्ट्य त्या पद्धतीनं लिहिलं गेलेलं आहे। तर ते इतर लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी सुद्धा नाही का पुस्तक घ्यावं, वाचावं आणि या राजकारणावर अभ्यास करावा आणि राजकारण कशा पद्धतीनं चालतंय हे निश्चितच पाहावं, एवढंच सांगतो।